आज सकाळी जायचं होतं शिर्लीत पहिला. मग काय मग गाडीत टायऱ्या भरल्या आणि चाललो शिर्लीत. का तिथनं शिर्लीत आलो, टायऱ्या उतरल्या का मग तिथनं निवांत होतो. मग काय तर मग परत मग चालू उजेवाडीला बघा. मग आपलं आलो तर कप्पू आपली होती निवांत बसलेली, का तात्या तापलतो. मग आपल्या कप्पूपाशी आलो जरा, काय कप्पू आपली बसलेली निवांत. का तिथनं मग टायऱ्या पडलो आणि आलेलो रुईकर कॉलनीत सिग्नल लागला. तिथनं पुढं मग आलो भावापाशी. भावाने 2 टायऱ्या दिलेल्या, का टायऱ्या तेवढ्या भरल्या गाडीत आणि चाललो शिरोलीला बघा. मग म्हटलं जाऊया आपलं निवांत निवांत हळूहळू. काय गाडी पळत नाही हो जास्त आपली धन्नो. काय तोवर आपल्याला तावड्याला कायमचं जाऊ, काय गर्दीच ढिकू. काय मग तिथनं मग गर्दीतनं बाहेर पडलो आणि चाललेलो. मग आपलं चाललो तर आपल्याला शिरोलीत आल्यावर भेटले डॉगेशबाई. डॉगेशबाई काय खुशच असतो तो कायम. मग आपलं डॉगेशबाईपाशी थांबलो जरा. काय तोवर म्हटलं आता पावसाचं वातावरण झाले म्हणून काय म्हणलो जरा बाहेर थांबायला लागते म्हणलो वाऱ्याला. काय तिथनं पुढं मग आत आलो तर भाऊ आपल्या कामात व्यस्त होता. मग काय म्हणलं आता तर थांबायला लागते इथंच. तेवढं आला पाऊस राव. का वायऱ्यान वेऱ्या सगळ्या उपसून काढल्या पावसानं सगळ्या राव. काय मग म्हणलो जरा बघ्या जरा काय काय परिस्थिती. काय मग तेवढं जरा भिजलो म्हणून जरा आलो बाहेर. तर म्हटलं जरा आत थांबूया जरा पहिला बघूया जरा इकडे तिकडे. तर भाऊ आपला भिजला म्हणून बॉडीच दाखवायला तर राव. काय लाजते भाऊ आपलं. तो पावसामुळे पत्रा सगळा उपसून निघालेला होता. मग काय म्हटलं जरा आता काय काय करू शकत नाही आपण. काय तिथनं म्हणून पाऊस कमी आला म्हणून चालवलं लखनदाकडे. काय तिथनं पुढं आलो सांगली फाट्यावर. मग तिथनं गेलो लखनदापाशी. लखनदा म्हणलं 2 टायऱ्या तेवढ्या घेऊन जा. मग लखनदा तिथनं टायर आणून द्याल तो. मग गाडीत टाकल्या. मग लखनदा म्हटलं चहा होती जो काय विषय आहे काय तिथनं पुढं आलो चहा प्यायला. चहा पिला तिथनं. पण तिथनं पुढे गेलो शिर्लीत टायर द्यायचे होते हो. मग तिथनं पुढं हळूहळू चाललो कंपनीत. त्यावर म्हणला भावाला घ्यायला लागते तर भाऊ आपला टायरला चिकण्या करायला तर हो. कसा आहे टॉपचा विषय आहे हो भावाचा. काय तिथनं पुढे गाडी टायऱ्या भरल्या आणि चाललेलो कंपनीकडे. ओके भावानं जरा सबस्क्राईब करा, थोडं सपोर्ट करा भावाच्या चॅनलला.